नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल, त्याचबरोबर स्टेनो आणि चालक या पदासाठी 2000 पेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्येक पदासाठी 1 ते 1.5 लाख अर्ज आलेले आहेत. यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ अंतर्गत ही पद भरती प्रक्रिया राबवली जाणार असून परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते याच्या संभावित अंदाजित तारखांबाबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण केलं होतं, चर्चा केली होती की कधीपर्यंत जी पद भरती आहे ह्या अंदाजित तारखा आहेत जवळजवळ फिक्स त्याच तारखेला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 7 ते 8 तारखेपासून ही परीक्षा ही सुरू होऊ शकते अशा बाबतची अपडेट आपण अगोदर दिली होती. आता महत्वाचा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की जी परीक्षा आहे ही परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये घेतली जाईल. ठीक आहे, एप्रिल महिन्यामध्ये येईल, मात्र परीक्षेचं केंद्र त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांना मिळेल का त्यांना मुंबई किंवा नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जावं लागेल का? तर याबाबतच आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे हाच आहे की नक्की परीक्षेचं केंद्र जे परीक्षा देणारे उमेदवार आहेत, परीक्षार्थी आहेत, विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षेचं केंद्र कोणत्या ठिकाणी मिळेल, त्यांना लांब जावं लागेल का त्यांच्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्या जवळच्या केंद्रावर त्यांना परीक्षा देता येईल. तर मुंबई उच्च न्यायालय भरती 2025-26 साठीची भरती प्रक्रिया संपूर्ण जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर मुंबई उच्च न्यायालयाची मेगा भरती ज्यात नागपूर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठासाठी शिपाई, लिपिक, ड्रायव्हर आणि स्टेनोग्राफर यासारख्या पदांसाठीच्या जागा होत्या. त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आता परीक्षा ही लवकरच होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मुख्य प्रश्न आहे की परीक्षा केंद्र ही कुठे असतील. ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय तिथे, उदाहरणार्थ मुंबईमध्ये फॉर्म भरले तर मुंबईमध्ये की नागपूरमध्ये फॉर्म भरलाय नागपूरमध्ये की नागपूरचं मुंबईमध्ये येईल तर स्वतःच्या जिल्ह्यावर की इतरत्र, अशा पद्धतीचा प्रश्न हा विद्यार्थ्यांचा आहे. तर हे समजण्यासाठी मागील परीक्षा झाल्या होत्या त्यांचं विश्लेषण आपण पाहूयात. मागील परीक्षा ज्या झाल्या होत्या अशाच पद्धतीच्या उच्च न्यायालयाच्या त्यांच्या परीक्षा ह्या कुठं झाल्या होत्या, त्याचा पॅटर्न हा कसा आहे यावर आपण अंदाज लावू शकतो. कारण ह्या ज्या परीक्षा आहेत मुंबई उच्च न्यायालय स्वतः घेतं, यामध्ये TCS IBPS नसतं, त्यामुळे परीक्षा केंद्र हे खूपच महत्वाचं आहे. नवीन परीक्षा देणारे उमेदवार खूप जास्त आहेत यावेळेला. प्रत्येक पदासाठी तुम्ही लिपिक पदासाठी सुद्धा पकडलं तर 1 लाखापेक्षा जास्त अर्ज आहेत. त्याचबरोबर शिपाई पदासाठी सुद्धा घेतलं तर त्यासाठी सुद्धा 1.5 लाख जवळजवळ अर्ज आलेत. तर या कारणामुळे अर्जसंख्या खूप जास्त आहे, नवीन विद्यार्थी खूप जास्त आहेत. त्यामुळे त्यांना खरंच हा महत्वाचा प्रश्न आहे की नक्की त्यांचा जो पेपर आहे परीक्षा केंद्र हे कोणत्या ठिकाणी असेल. आता पहिल्यांदा पाहूयात स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे चालक पदासाठीची परीक्षा जी आहे या अगोदर सप्टेंबर 2025 मध्ये झालेली होती. तर ही परीक्षा सप्टेंबर 2025 मध्ये झाली, ज्यामध्ये 7449 उमेदवार पात्र ठरले होते आणि परीक्षा केंद्र फक्त मुंबईतच होतं कारण उमेदवारांची संख्या कमी होती. मात्र यावेळेला तसं नाहीये, यावेळेला उमेदवारांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्यामुळे हे बघणं खूपच महत्वाचं ठरणार आहे की एकच परीक्षा केंद्र फक्त मुंबईमध्ये असेल का मुंबईच्या बाहेर सुद्धा परीक्षा केंद्र हे दिले जातील. उदाहरण घ्यायचं झालं तर इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र रोड, हिंदू कॉलेज, दादर ईस्ट, मुंबई गेट नंबर 2 या ठिकाणी परीक्षा केंद्र होतं. एकूण 5 केंद्र परीक्षा केंद्र या मुंबईतच होती त्यावेळेला चालक पदासाठीची जी परीक्षा झाली त्यासाठीची. म्हणजेच कमी उमेदवार असल्याने सर्व केंद्र हे एकाच शहरात मर्यादित होती, त्यामुळे प्रवास त्यांचा कमी झाला होता. आता लिपिक पदासाठी सुद्धा जाणून घेऊयात. तर लिपिक पदासाठीची जी परीक्षा आहे यामध्ये जास्त केंद्रांची गरज आहे कारण जून 2025 ला जो पेपर झाला होता, परीक्षा घेण्यात आली होती, यामध्ये जानेवारी 2025च्या जहाद येथील लिपिक पदासाठीची परीक्षा ही 25 जून 2025 ला झाली,
ज्यामध्ये तब्बल एकूण 27,900 उमेदवार होते. आता जर आपण पाहिलं तर हा आकडा टिबल चौपल आहे, चौपट आहे. म्हणजे यामध्ये खूप जास्त उमेदवार आहेत उपस्थित राहिले. आता काय अनुपस्थित होते. उमेदवारांची संख्या वाढल्याने 27,000 पेक्षा जास्त केंद्रांची संख्या वाढून यामध्ये म्हणजे उमेदवारांची संख्या होती 27,000 पेक्षा जास्त. या कारणामुळे केंद्रांची संख्या वाढून परीक्षा केंद्रांची विविध जिल्ह्यांमध्ये घेतलं गेलं होतं. आणि ही भरती मुंबईसाठी असली तरी मुंबईपुरती मर्यादित न राहता इतर जिल्ह्यांसाठी केंद्र झाली होती. विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा विषय आहे. पाहू शकता यामध्ये सुद्धा यावेळेला खूपच जास्त अर्ज आलेत आणि या कारणामुळे आता सुद्धा जिल्ह्यांची म्हणजे फक्त मुंबईमध्ये केंद्र नसून संपूर्ण जे महाराष्ट्र आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त ज्या ज्या ठिकाणावरून अर्ज आलेत त्या ठिकाणाचं वर्गीकरण करून त्या पद्धतीने यामध्ये उमेदवारांना जे आहे त्यांचं परीक्षा केंद्र हे दिलं जाईल अशी शक्यता आहे. जर गेल्या वेळेची आपण पाहिलं लिपिक पदासाठी तर यामध्ये परीक्षा केंद्र मुंबई, ठाणे आणि पुणे या ठिकाणी मुख्य शहरांमध्ये ही केंद्र होती. त्याच्यानंतर जर पाहिलं तर कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा केंद्र होती. नांदेड असेल, अहमदनगर, मध्य आणि पूर्व महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा केंद्र हे दिलेली होती गेल्या वेळी. जळगाव आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, नागपूर आहे, विदर्भ आणि महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा केंद्र देण्यात आली होती. याचा अर्थ असा होतो उमेदवार वाढल्यास केंद्र वाढवले जातात. जर भरती फक्त मुंबईसाठी असली तरी ऑफिशियल नोटिफिकेशन करून एकाच दिवशी एकाच ठिकाणी इतक्या उमेदवारांची परीक्षा अशक्य असते आणि त्या कारणामुळे यामध्ये परीक्षा केंद्र हे वाढवणं महत्वाचं ठरतं, गरजेचं ठरतं. आणि यामुळे हे स्पष्ट होत आहे, हे दाखवतं की केंद्र फॉर्म भरलेल्या ठिकाणापुरतं मर्यादित नसतात तर त्यानुसार लॉजिस्टिक जे आहे उमेदवारांना प्रवास ज्या ठिकाणी जवळ जाईल त्या ठिकाणाचं केंद्र हे दिलं जातं. त्यामुळे उमेदवारांनी आत्ता सुद्धा निश्चिंत राहायचंय, त्यांच्या जवळचं ठिकाणाचं केंद्र त्यांना मिळण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. लवकरच हॉल तिकीट सुद्धा जारी होतील आणि आपलं म्हणणं हे 100% तसंच खरं ठरेल. आता पुढे पाहूयात आगामी जे शिपाई पदासाठीचे आहे आणि लिपिक परीक्षेसाठीचा अंदाज, आपला अंदाज काय आहे. तर सध्याच्या भरतीमध्ये लिपिक पदासाठी आपण पाहिलं 1 लाख म्हणजे 1.5 लाखापेक्षा जास्त अर्ज लिपिक पदासाठी आलेत. तर शिपाईसाठी सुद्धा 2 लाख क्रॉस झालेला आहे. मला वाटतं आपण प्रत्येक वेळेला व्हिडिओ मार्फत माहिती दिली होती की आज किती अर्ज आलेत. शेवटच्या तारखेपर्यंत आपण पाहिलं होतं शिपाई पदासाठीची अर्जांची संख्या 2 लाख क्रॉस झाली होती, कव्हर केलं होतं यामध्ये. म्हणून मागील क्लर्क परीक्षेसारखीच पद्धत ही अवलंबली जाईल आणि अनेक केंद्र या ठिकाणी सुद्धा यावर्षी हे देणं गरजेचं आहे. पाहू शकता त्या पद्धतीने संभाव्य केंद्र कुठे असतील, फॉर्म भरलेल्या ठिकाणी मुंबई आहे, नागपूर आहे यांना प्राधान्य दिले जाईल. त्याच्यानंतर जवळचे जिल्हे म्हणजे ठाणे असेल, पुणे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त अर्ज आलेत त्या ठिकाणाचे मुंबईसाठी असतील, अमरावती नागपूरकरांसाठी असेल. त्याच्यानंतर अतिरिक्त जिल्हे असतील जोडले जाऊ शकतात. उदाहरणार्थ एकाच दिवशी एका केंद्रात जर परीक्षा शक्य नाही तर अशा वेळेला तसं केलं जाऊ शकतं. शिपाईसाठी सुद्धा असंच होईल. शिपाईसाठी तर खूप जास्त अर्ज आहेत त्यामुळे हे करणंच त्यांना आवश्यक असणार आहे. या उमेदवारानुसार केंद्र जे आहे ही वाढवली जातील. परीक्षा केंद्र जवळ असण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे, कारण मागील परीक्षामध्ये फॉर्म ठिकाण आणि परीक्षेतील जिल्ह्यांना हे प्राधान्य मिळाले होते आणि यामुळे हे समजल्याने विद्यार्थ्यांची प्रवासाची तयारी ही करू शकतात. म्हणजे त्यांना अंदाज आता तुम्हाला आला असेल की नक्की कोणत्या ठिकाणी तुमचा जो पेपर आहे परीक्षा केंद्र मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरतीसाठीचं येऊ शकतं. तुमच्या जवळच्या ठिकाणाचंच परीक्षा केंद्र असेल. त्यामुळे तुमची जर तयारी अजूनही सुरुवात झाली नसेल तर निश्चिंत राहून तुम्ही तयारी करू शकता, कारण तुमच्या जवळचं परीक्षा केंद्र तुम्हाला मिळेल आणि तुमची परीक्षा जी आहे चांगल्या पद्धतीने ही होणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या या भरतीबाबत पुढच्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या अशाच वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.